जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ जोरदार शक्तीप्रदर्शन रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे। महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व विविध नेत्यांच्या सभांनी मतदारसंघात एक वेगळी ऊर्जा तयार केली असून यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे। त्याच अनुषंगाने डॉक्टर सौ स्वातीताई वाकेकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ मतदारसंघातील ग्राम उसरा, चालठाणा, जामोद, सुनगाव गावात काढण्यात आलेल्या निवडणूक प्रचार रॅलीला स्थानिकी ग्रामस्थांचा अभूतपूर्व प्रतिसाद दिसून आला। जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम उसरा, चालठाणा, जामोद, सुनगाव आदी गावांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर सौ स्वातीताई संदीप वाकेकर यांचे भव्य अशी प्रचार मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकी दरम्यान संपूर्ण गाव हे रांगोळी व फुलांनी व फटाक्यांची आतिषबाजीने गावाचे रस्ते हे उजळून निघाले। यावेळी गावांमध्ये प्रत्येक घरासमोर महिलांनी ताईचे औक्षण केले व प्रचार रॅलीमध्ये आपला स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला। गावातील प्रत्येक रस्ता व घरासमोर महिलांनी रांगोळी माध्यमातून परिवर्तन होणार, स्वातीताई येणार अशा संदेश रांगोळीच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेला दिला। याप्रसंगी सुनगाव येथे जाहीर प्रचार सभा घेण्यात आली। यावेळी माजी सरपंच पुंडलिक पाटील, रामेश्वर केदार, भीमराव पाटील, समाधान दामधर, रमेश ताडे, वसंत धुर्डे, तुकाराम काळपांडे, दत्ता पाटील आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी प्रचार रॅलीमध्ये महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील महिला व नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव। शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख आचार्य दत्ता पाटील, त्याचबरोबर आचार्य तुकाराम काळपांडे, रमेश ताडे, माझे सहकारी आमचे ओबीसी विभागातील मी या भागातील आपल्या मतदारसंघातील प्रश्न हे पाहत आहे आणि हे प्रश्न जे 15 वर्षापासून मी पाहत आहे ते कायम आहे। म्हणजे सर्वात महत्त्वाचं जर पाहिलं तर या भागातील तरुण शिकतात, सुशिक्षित होतात, पण नोकरी या भागात नाही। त्यामुळे त्याला पुण्याला जावं लागते, मुंबई जावं लागते किंवा औरंगाबादला जावं लागते। आई वडिलांना सर्व शेतकऱ्यांना ती मदत मिळेल, पण आम्हाला कधी पीक विमा मिळत नाही, कधी आम्हाला ती जी मदत जाहीर होते सरकारची ती पण देखील दिल्या जात नाही। या भागामध्ये एकच गोष्ट आहे की इथला शेतकरी संघटित नाही। पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी पहा, त्यांच्यावर कधी अन्याय होत असेल तर तो संघटित असतो आणि त्यामुळे कुठेतरी त्यांनी हे विचार केले